नमस्कार, मी प्रशांत फाटक आज माघ कृष्ण द्वितीया शके 1944 सादर करीत आहे ठाणे वार्ता। पाहुयात काही ठळक घडामोडी। छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्ण आणि नातेवाईकांसाठी वाचनालयाची सुविधा। स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास सयाजी गायकवाडांशिवाय पूर्ण होऊच शकत नाहीत। प्राध्यापक बाबा भांड आणि मोठ्या घरासोबतच सर्वांना परवडतील अशी घरे बनवावीत, मुख्यमंत्र्यांचं बांधकाम व्यावसायिकांना आवाहन। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। एखादा व्यक्ती आजारी पडला तर रुग्णांसहित नातेवाईकांची तारांबळ उडते, मानसिक ताण तणाव वाढतो। अशा वेळी रुग्णांना धीर देण्यासाठी, मानसिक आधार देण्यासाठी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांचे नातेवाईक यांच्या वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून आयुक्त अभिजित बांगर यांनी नव्या मित्राची साथसंगत देण्याची योजना आखली आहे। हा मित्र म्हणजे पुस्तक असून यापुढे कळवा येथील ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय यांच्यासह रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत वाचनालय सुरू करण्यात येणार आहे। ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गोरगरीब, मध्यमवर्गीय कुटुंबातले रुग्ण हे विविध उपचारांसाठी येत असतात। या ठिकाणी दररोज ओपीडीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या ही साधारणतः 1500च्या आसपास असल्यामुळे उपचारासाठी रुग्णांना आणि त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांना नंबर येईपर्यंत, तसंच उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांच्या सोबत असलेल्या व्यक्तींच्या वेळेचा सदुपयोग होण्यासाठी या वाचनालयाचा निश्चितच उपयोग होणार आहे। तसेच उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांचा बरे होऊन घरी जाण्याचा कालावधी हा 5 ते 7 दिवसांचा असतो। अशा रुग्णांसाठी वॉर्डमध्ये स्वतंत्र वाचनालय असेल। महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या संकल्पनेतनं हे वाचनालय आकार घेत असून लवकरच रुग्णालयाच्या सेवेत हे वाचनालय दाखल होणार आहे। नुसते रुग्णांसाठी नव्हे तर रुग्णालयात काम करणारे डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय, आया यांच्यासाठी देखील वेगळे वाचनालय असेल। या वाचनालयात वैद्यकीय क्षेत्रातल्या घडामोडी, रुग्णालय व्यवस्थापन यांच्याशी संबंधित मासिके आणि पुस्तके उपलब्ध असतील। एकंदर वाचनालयाच्या माध्यमातून पुस्तकांची निवड अशा पद्धतीने केली जाणार आहे ज्याची रुग्णांची मानसिकता सकारात्मक राहील असा प्रयत्न करण्याकडे भर असेल, ज्याचा अप्रत्यक्षपणे परिणाम त्यांच्या तब्येतीवर सकारात्मकपणे होऊ शकेल। पुस्तकांच्या निवडीमध्ये बहुभाषिक पुस्तके, सकारात्मक विचार प्रसार करणारी पुस्तके, विनोदी पुस्तके, स्वतःची काळजी कशी घ्यावी, सेल्फ हेल्थ आदी माहितीपर अशी पुस्तके ठेवली जातील। रुग्णालयात येणारे रुग्ण हे आजारामुळे चिंतेत असतात। या रुग्णांना काही अंशी दिलासा मिळावा आणि त्यांचा वेळ सत्काळी लागावा यासाठी रुग्णालयात वैचारिक कोपरा सुरू करण्यात येणार आहे। आकर्षक स्वरूपात वाचनालयाची मांडणी करणार असल्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाला या वाचनालयात जाऊन पुस्तक चाळावेसे वाटेल असा विश्वासही आयुक्तांनी व्यक्त केला आहे। अनेकांना आर्थिक परिस्थिती अभावी पुस्तके विकत घेणे परवडत नाही। यासाठी सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यात येत असून टप्प्याटप्प्याने महापालिकेच्या इतरही आरोग्य केंद्रात वाचनालय सुरू करण्याचे प्रशासनाच्या विचाराधीन आहे, असेही महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी नमूद केले। धरणतर ते गेटवे ऑफ इंडिया हे 33 किलोमीटरचे अंतर भर थंडीत पोहून ठाण्यातल्या जलपटूंनी पार केले। सध्या दुपारच्या वेळेस उन्हाची तीव्रता जाणवत असली तरी पहाटेच्या सुमारास मात्र थंडीचा तडाखा जाणवतोच। अशा वातावरणात साधारणतः 8 ते 17 वयोगटातल्या मुलामुलींनी भल्या पहाटे 4 वाजता धरणतरच्या जेटीवरनं स्वतःला पाण्यात झोकून देत तब्बल 9 तासांनी गेटवे ऑफ इंडियाच्या पायऱ्यांवर पाऊल ठेवत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने शहीदांना आणि ठाणेकरांसाठी पितृतुल्य असणाऱ्या दिवंगत आनंद दिघे यांना आगळी वेगळी मानवंदना दिली।
ठाण्यातल्या मारुतराव शिंदे जलतरण तलावात सर्वश्री अर्णव पाटील, अमीर साळसकर, जयराज नाखवा, वंशिका अय्यर, रोहन राणे, अथर्व पवार, सोहम देशपांडे, करण नाईक, मीत गुप्ते, मनोमय लिंगायत, अमोल दिवाडकर, स्वरा हंजनकर, रुद्र शिलारी, अपूर्व पवार, गौरी नाखवा, स्वरा सावंत, लौकिक पेडणेकर आणि श्रीकर पेडणेकर आदी युवा होतकरू जलतरणपटू नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचा कसून सराव करतात. खडतर सरावामुळे धरमतर ते गेट ऑफ इंडिया हे सागरी 33 किलोमीटरचे अंतर रिले पद्धतीने पोहून पार करणार असा त्यांना पूर्ण विश्वास होता. ध्येय गाठण्यासाठी प्रत्येकी 9 जणांचे असे 2 गट तयार करण्यात आले. भल्या पहाटे 4 वाजता त्यांनी स्वतःला पाण्यात झोकून दिल्यानंतर प्रत्येकी 1 किलोमीटर अंतरानंतर आपल्या पुढच्या सहकार्याला टाळी देत दुपारी 1 वाजता गेट ऑफ इंडियाच्या पायऱ्यांना स्पर्श करत त्यांनी आपली मोहीम फत्ते केली. सागरी जलतरणात मानसिक आणि शारीरिक क्षमतेचीही कसोटी लागते. त्यातून आव्हानाला सामोरं जाण्याची सवय मुलांना व्हावी याकरता ही मोहीम आखण्यात आली होती. अर्जुन आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेती आरती प्रधान यांनी या मोहिमेचे प्रोजेक्ट इन्चार्ज म्हणून काम पाहिले. प्रत्येकाला स्वतःचं चांगल्या दर्जाचं आणि चांगल्या परिसरात हक्काचं घर हवं असतं. मोठ्या घरांसोबतच सर्वांना परवडतील अशी घरं बनवावीत असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. MCHच्या क्रेडाई ठाणे स्टेट एजंट असोसिएशन यांच्या वतीने ठाण्यातील रेमंड मैदानावर आयोजित गृहबांधणी प्रकल्पांच्या प्रदर्शनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. कोविड काळात या क्षेत्राने राज्य शासनाला खूप सहकार्य केले. ठाणे MCHने ग्लोबल कोविड हॉस्पिटल आणि इतर रुग्णालय उभारण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. ज्या शहरात आपण व्यवसाय करतो, काम करतो, त्या शहरासाठी काहीतरी देणे लागतो या भावनेतनं MCHने काम केले आहे. राज्य शासनाने एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली तयार केली. या नियमावलीमुळे बांधकाम व्यवसायाला गती मिळाली आहे. अनेक प्रकल्प सुरू होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे या नियमावलीचा फायदा सर्वसामान्यांनाही व्हायला हवा अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणारे बांधकाम क्षेत्र असून या व्यवसायावर 250हून अधिक व्यवसाय अवलंबून आहेत. त्यामुळे या क्षेत्राला सर्व सवलती देण्याचे काम राज्य शासनामार्फत केले आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरू आहेत. पायाभूत सुविधांचा लाभ गृहनिर्माण क्षेत्राला होणार आहे. रस्ते चांगले असतील तर त्या क्षेत्राचा विकास होतो. त्यामुळे आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम झपाट्याने केले. या महामार्गामुळे प्रवासाचा वेळ वाचला असून प्रदूषणही कमी होण्यास मदत होत आहे. याप्रमाणेच मुंबई महानगर परिसरातही वसई विरार मल्टीमॉडेल कॉरिडॉर, ठाणे ते बोरिवली टनेल मार्ग, शिवडी न्हावा शेवा MTHL मार्ग असे अनेक प्रकल्प सुरू आहेत. त्याचप्रमाणे मुंबई महानगर क्षेत्रात सुरू असलेल्या 357 किलोमीटरच्या मेट्रोच्या जाळ्यामुळे ठाणे, नवी मुंबई हा महानगर प्रदेशाचा भाग जवळ आला असून प्रवासाचा वेळ वाचला आहे असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. MCHच्या गृहबांधणी क्षेत्राशी संबंधित प्रदर्शना ठिकाणी सर्व बांधकाम व्यावसायिक, वित्तपुरवठा कंपन्या एकाच ठिकाणी आल्यामुळे ग्राहकांना फायदा होणार असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे.
डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. महाराजा सयाजीराव गायकवाड हे प्रज्ञावंत राजे होते. त्यांनी समाज सुधारणा, दुष्काळ निवारण, शिक्षण इत्यादी क्षेत्रांमध्ये कालातीत कायदे केले. त्यांनी अनेक महापुरुषांना, स्वातंत्र्य सेनानींना मदत केली. त्यांच्याशिवाय स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास पूर्ण होऊच शकणार नाही असे प्रतिपादन करत महाराष्ट्र सरकार सयाजीराव गायकवाड यांचा जीवनपट ग्रंथस्वरूपात प्रकाशित करून त्यांचे कर्तृत्व जनतेसमोर आणते आहे याचे मनस्वी समाधान वाटते, असे वक्तव्य ज्येष्ठ चरित्रकार प्रख्यात साहित्यिक बाबा भांड यांनी ठाण्यात केले. महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला ठाणे महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या संकल्पनेतून व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आधुनिक भारताचे शिल्पकार महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा जीवनपट ज्येष्ठ चरित्रकार प्रख्यात साहित्यिक बाबा भांड यांनी रसिकांसमोर उलगडला. यावेळी महापालिका आयुक्तांनी पुस्तके भेट देऊन प्राध्यापक भांड यांचा सन्मान केला. प्राध्यापक भांड यांनी महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याचे, पुरोगामी विचारसरणीचे अनेक दाखले सादर करत त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी अनेक क्रांतिकारकांना मदत केली. त्यांनी त्यावेळी सुमारे 89 कोटींच्या म्हणजे आजच्या काळानुसार सुमारे 2,90,000 कोटींच्या शैक्षणिक शिष्यवृत्त्या दिल्या. त्यांनी अनेक पुरोगामी कायदे केले. त्यांनी केलेले कायदे हे तत्कालीन युरोप आणि अमेरिकेच्याही पुढे होते असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही नमूद केले होते. महाराजा सयाजीराव यांनी जातपात धर्माच्या भिंती पाडल्या. त्यांनी पुरोहितांसाठी कायदा केला होता. दुसऱ्या धर्म परिषदेचेही ते अध्यक्ष होते. वडिलांच्या संपत्तीत मुलीलाही अधिकार असल्याचा कायदा त्यांनी त्यावेळी केला. संन्यास घेण्यासाठीही त्यांनी कायदा केला. अशा अनेक अद्भुत गोष्टी महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी केल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी बोलताना बाबा भांड म्हणाले, हिंदुस्थानातले एकमेव सार्वभौम राजे महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा अद्भुत प्रवास भारतीय इतिहासातील दडलेले एक सोनेरी पानच आहे. शिक्षण हेच प्रगती परिवर्तनाचे एकमेव साधन आहे या जाणीवेतनं सयाजीराव प्रत्येक गोष्ट चिकाटी आणि जिद्दीने शिकत गेले. ग्रंथ वाचन हे शिक्षण ओळखीचे एक अंग आहे. ओळखलेल्या या तरुण राजांची ग्रंथांची मैत्री वाढत गेली. आयुष्यभर नव्या गोष्टी सयाजीराव चिकाटीने शिकत गेले. जनकल्याण आणि जनतेच्या सेवेसाठी त्यांनी तरुणपणी जगभरातल्या प्रशासन पद्धतींचा अभ्यास केला. अस्पृश्य आदिवासी मुलांसाठी सरकारी खर्चाने निवासी शाळा सुरू केल्या. हिंदुस्थानातली अस्पृश्योद्धाराची पायाभरणी केली. तसेच राज्यातल्या मुलामुलींसाठी सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण सयाजीरावांनी सुरू केले. सुप्रशासन, न्याय, शेती उद्योगांना मदत, सामाजिक धार्मिक सुधारणा, जाती धर्मातले भेद दूर करत मानवता आणि सर्वधर्म समभावाचा मार्ग निवडत महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी भारतात अनेक क्षेत्रात आपले वेगळेपण दाखवून दिले असल्याचे बाबा भांड यांनी नमूद केले. दिवेकरांसाठी क्लस्टर योजना संजीवनी ठरेल का, या विषयावर आता तरी जागा हो दिवेकर आणि दिवा भाजपाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबिरात शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. हे चर्चासत्र यशस्वी होण्यासाठी श्री समर्थ मित्र मंडळ, सेव दिवा फाउंडेशन, शिवशक्ती रिक्षा युनियन, आदर्श कोकण सहकारी संस्था, तन्वी फाउंडेशन, नवरूप मित्र मंडळ, नागनाथ केबल नेटवर्क, आदर्श मित्र मंडळ, नरेशम्या फाउंडेशन, अंकुश मित्र मंडळ इत्यादी सामाजिक संस्थांनी देखील सहकार्य केले. आता तरी जागा हो दिवेकरचे संस्थापक विजय भोईर यांनी हे चर्चासत्र आयोजित करण्याचा उद्देश लोकांना समजावून सांगताना ही योजना कशी महत्त्वाची आहे आणि आपला या शिबिराचा नेमका उद्देश काय हे लोकांना पटवून दिले. ही योजना समजावून सांगण्यासाठी ठाणे मतदाता जागरण अभियानाचे क्लस्टरवर अगदी सखोल अभ्यास केलेले अनिल शाळीग्राम, डॉक्टर चेतना दीक्षित यांनी अत्यंत विस्तृतपणे ही माहिती दिली. तसेच नागरिकांना सूचित केले की या योजनेबद्दल सर्व्हे करायला आलेल्या मंडळींना सहकार्य करा, परंतु त्याचबरोबर सर्व्हे केल्याची पोचपावती मागण्याचा आग्रह धरा. तदनंतर नागरिकांकडून विविध प्रश्न जाहीरपणे विचारण्यात आले आणि त्यांना डॉक्टर चेतना दीक्षित यांनी उत्तर देऊन लोकांच्या शंका कुशंकांचे निरसन केले. बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ओबीसींची जातगणना करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सुमारे 2000 ओबीसी नागरिकांनी राज्य सरकारला पत्रे धाडली आहेत.
विशेष म्हणजे 45 ज्ञाती संघटनांकडूनही निवेदने पाठवण्यात आली असून लवकरात लवकर ही जनगणना सुरू केली नाही तर ठाणे ओबीसी एकीकरण समितीच्या माध्यमातून राज्यभर ओबीसींमध्ये जनजागृती करून रस्त्यावरची लढाई लढण्यात येईल असा इशारा प्रफुल्ल वाघोळे, अशोक विशे, मंगेश आवळे आदींनी दिला आहे. महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी ओबीसी समाजामधून होत आहे. या मागणीसाठी ठाणे ओबीसी एकीकरण समितीच्या माध्यमातून विविध जातीनिहाय संघटना, सामाजिक संघटनांनी ओबीसी जनजागृती अभियानास सुरुवात केली आहे. या अभियानामुळे जिल्ह्यात सुमारे 2000 नागरिकांनी आणि आंबेडकरी, चर्मकार, कुणबी, माळी, साळी, कोळी, तेली आदी जातींच्या सुमारे 45 संघटनांनी राज्य सरकारला निवेदने दिली आहेत. महाराष्ट्र शासनाने बिहार सरकारप्रमाणे जातनिहाय जनगणना करावी असा ठराव विधानसभेत मंजूर केला होता. त्याचीच अंमलबजावणी शिंदे फडणवीस सरकारने त्वरित करावी, अन्यथा ठाणे ओबीसी एकीकरण समितीच्या माध्यमातून राज्यभर ओबीसींमध्ये जनजागृती करून रस्त्यावरची लढाई लढण्यात येईल असा इशारा ओबीसी एकीकरण समितीने दिला आहे. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या ठाण्याच्या संयुक्ता काळे हिने चमकदार कामगिरी केली आहे. संयुक्ता काळेनं खेलो इंडिया स्पर्धेत तालबद्ध जिम्नॅस्टिक प्रकारात 4 सुवर्ण आणि 1 रौप्य अशी पदकांची लयलूट केली. सलग दुसऱ्या वर्षी तिनं 4 सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला अद्याप तरी पदक मिळालेले नाही. आपल्याला ते करून दाखवायचं आहे असा विश्वास संयुक्ता काळे हिनं व्यक्त केला आहे. तिच्या या यशामुळे ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्ण आणि नातेवाईकांसाठी वाचनालयाची सुविधा. स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास सयाजीराव गायकवाडांशिवाय पूर्ण होऊच शकत नाहीत. प्राध्यापक बाबा आव्हान. आणि मोठ्या घरासोबतच सर्वांना परवडतील अशी घरे बनवावीत, मुख्यमंत्र्यांचं आवाहन, व्यावसायिकांना आवाहन. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळावर अथवा फेसबुक पेज किंवा यूट्यूब चॅनलवर हे पाहू शकता. तर पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.